डोंबिवली सावळाराम क्रीडा संकुलाचा भूमिपूजन सोहळा पार पडलाय। सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित होते। सोहळ्यात रवींद्र चव्हाण यांनी पंतप्रधान मोदींचं कौतुक केलंय। अपघाताने नाही तर जनादेशाला झुगारून मविया उदयास आली। त्यानंतर एमएमआरडीच्या सर्व कामांवर स्थगिती दिली म्हणत चव्हाणांनी मवियावर जोरदार टीका केली। कोनशिलाचं इथे जे चित्र आपल्याला येत्या काही वर्षांमध्ये या क्रीडा संकुलाचं पाहायला मिळणार आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं करावं तेवढं कौतुक कमी आहे। मला तो दिवस आठवतो की मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्याला सर्वांना माहित आहे, महाविकास आघाडीचं अपघाताने नाही तर कुठेतरी कोणावरती तरी अन्याय करून आणि आपल्याला मिळालेला जो जनादेश होता त्या जनादेशाला झुगारून त्यावेळेच्या काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं। आणि त्या महाविकास आघाडीचं सरकार ज्यावेळेला आलं त्यावेळेला शिंदेसाहेब त्यावेळेला आपण सर्वजण साक्षीदार आहात, सर्व कामांना या एमएमआर असेल किंवा एमएमआरडीच्या सर्व कामांना स्थगिती देण्याचं काम त्यावेळेच्या काळामध्ये उद्धवजी ठाकरे यांच्या मुख्यमंत्री काळामध्ये सुरू झालं।